दीपक भाऊ बोराडे माझ्यासोबत आहेच। आज उपोषणाचा दीपकजी तिसरा दिवस आहे, मात्र आता निर्णय काय असणार आहे? निर्णय ठाम आहे। जोपर्यंत समाजाच्या कल्याणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडत नाही आणि मुंबईसुद्धा सोडत नाही। त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या धनगरांना विनंती आहे, तुमच्या भल्याचे तुमच्या कल्याणाचे निर्णय ज्या मुंबईमध्ये होतात, ज्या विधान भवनात विधिमंडळाच्या कामकाजात होतात, ते विधिमंडळाचं कामकाज चालू आहे। हे आंदोलन मुंबईत चालू आहे। मी धनगरांना म्हटलं तर ही शेवटची लढाई आहे, निर्णायक लढाई आहे। बांधवांनो, सोडा सगळे कामधंदे, आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं असा नारा देणारे आणि वेळी जीव देणारे तानाजी मालुसरे होते, म्हणून स्वराज्य निर्माण झालं। तुम्हाला जर तुमचं हक्क अधिकार मिळवायचा असेल, बाबासाहेबांनी दिलेलं अमृतरूपी आरक्षण मिळवून तुमच्या लेकराबाळांचं येणाऱ्या पिढ्यांचं कल्याण करून घ्यायचं असेल तर सगळे कामधंदे सोडा। या आरक्षणापेक्षा तुमच्या जीवनात दुसरं काहीच महत्त्वाचं नाही। हे आरक्षण म्हणजे तुमच्यासाठी अमृत आहे। आणि मी 100% लोकांना या म्हणतच नाही। आपण म्हणतो ना, गप्पा मारतो 2.5 कोटी 3 कोटी, अरे 1% जरी या मुंबईमध्ये आले ना तर देवेंद्र फडणवीस इथं येऊन म्हणतील की दीपकराव, आम्ही शब्द दिला होता ना 2014ला, घ्या हा कागद आणि पूर्ण केला शब्द। हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात नाही आहे, हे माझ्या हातात नाही आहे, हे धनगरांच्या हातात आहे। एकीकडं विधान भवनामध्ये अधिवेशन सुरू असलं, दुसरीकडं तुम्ही या ठिकाणी उपोषण करतायत, मात्र हवी तशी चर्चा जी आहे ते सभागृहामध्ये धनगर आरक्षणावर होत नसल्याचं देखील पाहायला मिळतं। हे दुर्दैव आहे। आज या अधिवेशनादरम्यान आमच्या जिल्ह्याचे नेते आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांनी प्रश्न मांडला, पण बाकी आमदारांना धनगरांचं महत्त्व नसावं कदाचित, पण त्यांनाही दोष देण्यात मी अर्थ मानत नाही। दोष आमच्या धनगरांचा आहे। ज्या धनगरांनी त्यांना मतं दिली भरभरून आणि आमदार केलं, 20,000 25,000 40,000 50,000 70,000 80,000 1 लाख 1.25 लाख मतं धनगरांची आहेत मतदारसंघांमध्ये। या धनगरांच्या मतावर हे आमदार निवडून आले आणि या आमदारांना जाब विचारत नाही, हा दोष आमच्या धनगरांचा आहे। वाढीव मुदतीत आझाद मैदानावर बसण्याची तुम्ही मागणार आहात, आज आझाद मैदान सोडणार आहात? माझं प्रशासनासोबत जे वचन झालं होतं, जे आमचा डायलॉग झाला होता, मी शब्द दिला होता, मी 16ला उपोषणाला बसल्यानंतर 16ला जर प्रश्न सुटला नाही, तुम्ही मला 17ची परवानगी आणून द्या, मी उठतो। 17ला बसलो, 18ची परवानगी आणून द्या, उठतो। तुम्ही परवानगी दिली तर मी उठतो, परवानगी दिली नाही तर उठणार नाही। आता मी इथं बसलोय, पोलिसांनी नाकारली परवानगी, पोलिसांनी परवानगी नाकारली, त्यांना त्यांच्या नियमात जे बसतं ते करावं। मी माझ्या नियमावर ठाम आहे, त्यांनी त्यांच्या नियमावर ठाम राहावं। ते मला अटक करतील, मी पोलीस स्टेशनमध्ये उपोषण करेल। माझा जीव गेला, याला जबाबदार या राज्याचं भाजप सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब आणि या राज्याचे पोलीस राहतील। जर तुम्हाला परवानगी दिली नाही तर तुम्ही आझाद मैदान सोडणार नाही? मी सोडणार नाही। पोलिसांना काय करायचं, सरकारला काय करायचं ते करू द्या, पण मला त्यांनी फुटपाथवर टाकलं, मी फुटपाथवर उपोषण करेल। पोलीस स्टेशनमध्ये कैद केलं, पोलीस स्टेशनमध्ये उपोषण करेल। त्यांनी जर मला बळजबरी जीव जातो म्हणून हॉस्पिटलला नेलं तरी मी जीव जाईपर्यंत उपोषण करेल। मी उपोषण सोडणार नाही। धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर दीपक बोराडेंच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल। मात्र हा आरक्षणाचा मुद्दा आझाद मैदानावरला तापेल असं चित्र जे आहे ते स्पष्ट झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, आझाद मैदान, मुंबई।